नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे. मित्रांनो, मागील काही दिवसात कंटिन्यू नॉनस्टॉप हे वेगवेगळ्या परीक्षांचे नोटिफिकेशन म्हणजे जाहिराती या प्रसिद्ध होत आहे. मग त्याच्यामध्ये SBI क्लरिकलचं नोटिफिकेशन असेल किंवा आपण ज्याला जाहिरात म्हणूयात, NICL AOचं नोटिफिकेशन, त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता काल परवा आलेलं LIC-AOची जाहिरात, त्याच्यानंतर IBPS क्लर्कचं आलेलं नोटिफिकेशन, इंटेलिजन्स ब्युरोचं नोटिफिकेशन है ना, त्याच्यानंतर YCLचं ओरिएंटल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडचं नोटिफिकेशन, असे जवळजवळ बऱ्यापैकी 7 ते 8 परीक्षांच्या जाहिराती ज्या आहेत या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि मित्रांनो, या सगळ्या जाहिरातीसाठीची किंवा या जाहिराती ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्या वेगवेगळ्या पोस्टसाठीच्या या जाहिराती आहेत. आणि मित्रांनो, या जाहिराती जेव्हापासून प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून कंटिन्यू बोर्डेज करिअर अकॅडमीला विद्यार्थी हे व्हिजिट करतायत, कॉल करतायत आणि नवीन ऑफलाईन बॅच ही कधी सुरू होणार याची विचारणा मित्रांनो सातत्यानं होत आहे. आणि या सगळ्याचा सारासार विचार करता, म्हणजे या सगळ्या परीक्षेचा सारासार विचार करता प्री आणि मेन्स दोघांची तयारी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. या अनुषंगाने या सगळ्या परीक्षांसाठी मी आता सांगितलेल्या सगळ्या परीक्षांसाठीची जी ऑफलाईन बॅच आहे ही प्युअर ऑफलाईन बॅच मित्रांनो असणार आहे. या ऑफलाईन बॅचचा हा व्हिडिओ मित्रांनो, ही ऑफलाईन बॅच कधी सुरू होणार याच्या संदर्भातला हा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन येतोय. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन बॅच कधी सुरू होणार, त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर काय असणार आहे, सोबत कुठले कुठले सब्जेक्ट कव्हर होणार आहे आणि बऱ्याच गोष्टींचं डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहोत. लक्ष द्या, नीट ऐका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट ऐका. त्याच्यानंतर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत नीट नुसतं ऐकून थांबू नका. तर बोर्डेज करिअर अकॅडमीची जी ऑफलाईन बॅच आहे जी 29 ऑगस्ट पासून सुरू होते आहे, या बॅचला जॉईन करा आणि आपली एक जागा या वेगवेगळ्या परीक्षेचे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही करणार आहात ती आपली एक जागा मजबूत करून ठेवा किंवा आपली एक जागा सिक्युअर करा. बघूया मित्रांनो, या बॅच बद्दलची संपूर्ण माहिती जी 29 ऑगस्ट पासून सुरू होते आहे, प्युअरली ही ऑफलाईन बॅच मित्रांनो असणार आहे. बघूया, बघा, येस, बघा मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीची ही नवीन बॅच सुरू होते आहे आणि याच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येतोय. मित्रांनो, 25 वर्ष कंप्लीट बोर्डेज करिअर अकॅडमीला झालेले आहेत. मागच्या 25 वर्षापासून, म्हणजे आता आम्ही 25 वर्ष हे सेलिब्रेट करतो आहोत आणि मागच्या 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमीने वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून ज्या परीक्षेला विद्यार्थी सामोरे गेलेले आहेत, या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून बोर्डेज करिअर अकॅडमीने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचं ऑफिसर बनण्याचं, सरकारी नोकरीचं स्वप्न हे पूर्ण केलेलं आहे. आणि हे 26वं वर्ष बोर्डेज करिअर अकॅडमीचे चालू आहे. सातत्यानं कंटिन्यू रिझल्ट राखणारा भारतातील मला असं वाटतं की हा एकमेव कोचिंग इन्स्टिट्यूट असेल की जे सातत्यानं रिझल्ट देत आहे. आणि मागच्या 25 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना एक आधार देण्याचं किंवा प्रयत्नांना एक बळ देण्याचं काम बोर्डेज करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही करतो. ही ऑफलाईन बॅच जी आहे तिच्यामध्ये मी सांगितलेल्या सगळ्या एक्झाम आधीच्या ही मित्रांनो 29 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. पर्टिक्युलरली या सगळ्या या बॅच मध्ये आपण प्रिलिमिनरी प्लस मेन्स आणि वेगवेगळ्या एक्झाम मध्ये, कारण की इंटरव्ह्यू पण मित्रांनो आहे, फेज 3 पण आहे, जसे LIC-AO आहे, NICL
एओ आहे, बाकीच्या OICL ची एक्झाम आहे ना, या सगळ्या एक्झाम ज्या आहेत IBPS PO असतील किंवा बाकीच्या एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झाम मध्ये इंटरव्ह्यू पण असतो. तर प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीची तयारी या 29 ऑगस्ट पासून जी बॅच सुरू होते त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. ही बॅच पर्टिक्युलरली मी आता ज्या परीक्षेची नावं सांगितली आहेत ही सगळ्या परीक्षा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. SBI ची क्लरिकलची परीक्षा आपण कव्हर करणार आहोत, NRCL EO आपण कव्हर करणार आहोत, आता काल परवा आलेली LIC EO ही परीक्षा आपण कव्हर करणार आहोत. सोबत इंटेलिजन्स ब्युरो, IBPS ची क्लरिकलची एक्झाम, IBPS च्या RRB च्या एक्झाम ज्या येऊ घातलेल्या आहेत त्याचं नोटिफिकेशन आता येणारच आहे, ती परीक्षा आणि रेल्वेच्या एक्झाम सुद्धा आपण याच्यामध्ये मित्रांनो कव्हर करणार आहोत. पर्टिक्युलरली प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीनं ही तयारी मित्रांनो आपण या बॅच मध्ये तुमची करून घेणार आहोत. आता बोर्डेज करिअर अकॅडमी ही आपण जॉईन का करावी हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो अतिशय काय म्हणतात ना त्याला की सांगताना मला अभिमान वाटतो आहे की मागच्या 25 वर्षापासून मी आता सांगितल्याप्रमाणे बोर्डेज करिअर अकॅडमी ही सातत्यानं रिझल्ट देण्याचं काम ही करते आहे आणि या 25 वर्षाच्या प्रवासातले आमच्या सोबत पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत असणारे अनुभवी फॅकल्टी जे आहेत, तज्ञ त्या विषयातले फॅकल्टी हे आमचं एक महत्त्वाचं बलस्थान आहे मित्रांनो. यासाठी म्हणून ही बॅच किंवा बोर्डेज करिअर अकॅडमी आपण जॉईन केली पाहिजे. सोबत बोर्डेज करिअर अकॅडमीचे एकदम अपडेटेड स्टडी मटेरियल आहे मित्रांनो सगळ्या सब्जेक्टचं. त्याच्यानंतर सोबत मित्रांनो रोज प्रॅक्टिस मॉक पेपर आपण जे आहेत ना रोज प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करून घेत असतो. सोबत रोज लेक्चर संपल्याच्या नंतर पुढचे 10 ते 15 मिनिटं जे असतात त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे एक थोडक्यात एक असं ना की एक 10 मिनिटाची 10 मार्काची प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक टॉपिकची एक टेस्ट आपण सरप्राईज टेस्ट आपण ज्याला म्हणतो ती घेत असतो की जेणेकरून यांचं टाइम मॅनेजमेंट जो विद्यार्थ्यांचा असतो, जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो उमेदवारांचा परीक्षेला जाणाऱ्या, तो याच्यातनं बऱ्यापैकी कव्हर तो टाइम जो आहे त्यांचा होतो आणि त्यांचा स्कोर आणि ॲक्युरसी वाढवण्यासाठी त्याची मित्रांनो मदत होते. सोबत मित्रांनो डाऊट सॉल्विंगचं जे सिरीज आहे आपल्याकडे असते. म्हणजे तुमचं एकदा एखादं लेक्चर कुठल्या फॅकल्टीचं संपलं, समजा माझंच लेक्चर संपलेलं आहे, तर पुढचा जो अर्धा तास आहे हा मागे झालेल्या सगळ्या टॉपिक म्हणजे रिसेंट मागचा झालेला टॉपिक किंवा करंट चालू असलेला टॉपिक याच्यावरचे काही क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये काही डाऊट्स विद्यार्थ्यांना असतील तर ते डाऊट सुद्धा आपण सेम रोज एक्स्ट्रा अर्धा तास देऊन 30 मिनिट 30 मिनिटं देऊन आपण ते सॉल्व करण्याचं काम करत असतो. आणि मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी ही 100% ही गायडन्स करते फक्त आणि फक्त रिझल्टसाठी. 100% रिझल्ट ओरिएंटेड गायडन्स जे आहे हे बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये होतं आणि म्हणून मागच्या 25 वर्षापासून पूर्ण संबंध महाराष्ट्रातल्या बाहेरच्या विद्यार्थ्यांचा ओढा हा बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये मित्रांनो हा सातत्यानं बघायला मिळतो आहे. आता याच्यामध्ये आपण सब्जेक्ट कुठले कव्हर करणार आहोत हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो आपण मी आधी सांगितल्याप्रमाणे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि GD सुद्धा, आता SBI प्रोबेशनरी ऑफिसर आहे त्याच्यामध्ये GD असतं. एखाद्याला वाटलं की आपल्याला GD ची पण तयारी करायची आहे, तीही मित्रांनो आपण याच्यामध्ये कव्हर करून घेत असतो. तर सब्जेक्ट कुठले आपण याच्यामध्ये कव्हर करतो. सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे सब्जेक्ट आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. म्हणजे थोडक्यात क्वांट आपण ज्याला म्हणतो, या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये संपूर्ण अरिथमॅटिक आपण कव्हर करतो. म्हणजे जे वर्ड्स प्रॉब्लेम असणारे जे टॉपिक्स आहेत संपूर्ण अरिथमॅटिक आपण याच्यामध्ये मित्रांनो कव्हर 100% करत असतो. डेटा इंटरप्रिटेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट या क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा आहे. तो अतिशय चांगल्या पद्धतीनं शॉर्टकट ट्रिक्स सांगून आपण हा कव्हर मित्रांनो करत असतो. सिम्प्लिफिकेशन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. अप्रॉक्सिमेशन त्याच्यामध्ये आहे. बऱ्यापैकी मार्क्स या टॉपिकला मित्रांनो वेटेज या टॉपिकला आहे. सोबत क्वाड्रॅटिक इक्वेशन
आणि मिसिंग नंबर आणि रॉंग नंबर सिरीज. आता टॉपिक खूप आहे, परंतु हे जे टॉपिक आहेत हे या क्वांट याच्यामधले काही आम्ही त्याची विभागणी केलेली आहे, ज्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस किंवा एक्झामचा त्या जी कुठली एक्झाम असेल तर त्या प्रश्नांचा फोकस ज्या टॉपिकवर असतो ते टॉपिक सगळे आपण मित्रांनो याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता याच्यामध्ये रिझनिंग हा दुसरा एक सब्जेक्ट आहे. या टेस्ट ऑफ रिझनिंग मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा असणारा टॉपिक पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. आणि बोर्डेज करियर अकॅडमी मध्ये मित्रांनो प्रत्येक दिवशी पझल आणि सिटिंग अरेंजमेंट या रिझनिंग मधल्या पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन आम्ही रोज तो टॉपिक एकदा का शिकून झाला की रोज आम्ही पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे कमीत कमी 10 क्वेश्चन तरी मित्रांनो विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेत असतो. यानी त्या टॉपिकवर म्हणजे पर्टिक्युलरली पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवर कमांड येते, ॲक्युरसी त्याची वाढते आणि हे पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सॉल्व त्याच्याकडनं मित्रांनो होतात. अतिशय महत्त्वाचा असणारा सिलॉजिझम टॉपिक, त्याच्यानंतर कोडेड इनइक्वालिटीज, इनपुट आउटपुट, कोडिंग अँड डिकोडिंग, ब्लड आणि डायरेक्शन सेन्स टेस्ट आणि असे अनेक टॉपिक आहे ना. जवळपास सगळेच टॉपिक, आता सगळेच मी नावं इथे घेऊ शकणार नाही. हे सगळेच टॉपिक मित्रांनो जे आहे आपण इकडे कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा असणारा महत्त्वाचा सब्जेक्ट जो आहे तो इंग्लिश लँग्वेज. आता मागच्या 1-2 एक्झाम मध्ये किंवा आता LICAO मध्येच बघा तुम्ही इंग्लिश हा पूर्णतः क्वालिफाईंग केलेला आहे, जे मार्क कन्सिडर होणार नाही आहे. मग याचा अर्थ काय इंग्लिशला आपल्याला स्किप करता येईल का किंवा इंग्लिशकडे कमी लक्ष देऊन चालेल का? अजिबात नाही. कारण या इंग्लिशला या एक्झाम मध्ये जरी क्वालिफाईंग ठरवलेलं असलं किंवा या एक्झाम मध्ये जरी ते हा सब्जेक्ट क्वालिफाईंग असला तरी बाकीच्या मध्ये मात्र त्याचे मार्क्स मित्रांनो गृहीत धरले जातात. आणि म्हणून इंग्लिशमध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर डिटेक्शन, सोबत मित्रांनो पॅरा जंबल, क्लोज टेस्ट आणि व्होकॅब्युलरी आणि ग्रामर वर आधारित असणारे ते सगळे टॉपिक हे आपण या इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये मित्रांनो कव्हर करणार आहोत. आणि या सगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळे फॅकल्टीज मी आधी सांगितल्याप्रमाणे मागच्या 25 वर्षापासून जे बोर्डेज करियर अकॅडमी सोबत जोडल्या गेलेले आहेत हे सगळे एक्सपर्ट फॅकल्टीज तुमच्या सोबत असणार आहेत. अतिशय महत्त्वाचा असणारा जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट, त्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स प्रश्न जे असतात ते करंट अफेअर्स वरचे असतात. त्याच्यामध्ये NICL, LIC किंवा OICLच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये इन्शुरन्स वर काही प्रश्न असतात, ते इन्शुरन्स सुद्धा आपण याच्यामध्ये मित्रांनो कव्हर करणार आहोत. इकॉनॉमीशी रिलेटेड, त्याच्यानंतर बँकिंग, स्टॅटिक GK आणि बँकेचे वेगवेगळे सगळे टर्म्स आहे ना की ज्याच्यावर प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात. आणि फायनान्शियल अवेअरनेस याच्यामध्ये आपण मित्रांनो कव्हर करणार आहोत. सोबत काही क्वेश्चन कम्प्युटरशी पण रिलेटेड असतात. तर हे कम्प्युटरशी रिलेटेड असणारे प्रश्न जे बँकेच्या परीक्षेमध्ये विचारले जातात, इन्शुरन्सच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर कम्प्युटरचे जे बेसिक आहेत MS ऑफिस, नेटवर्किंग, इंटरनेट, सायबर सिक्युरिटी, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे टॉपिक्स आपण या सगळ्यामध्ये कव्हर मित्रांनो करत असतो. असे 5 विषय आपण या 29 ऑगस्ट पासून जी बॅच सुरू होते आहे या बॅच मध्ये आपण मित्रांनो कव्हर करणार आहोत. आता यानंतर मित्रांनो आपण बघूया की इकडे तुम्ही जे आहे हे सगळं कव्हर करत असताना एक स्पेशल आपण ज्याला म्हणूया ना की फोकस आम्ही मी आता जे सांगणार आहे या घटकांवर पण आपण जो फोकस आहे तो ठेवत असतो. काय त्याच्यामध्ये आता अशा कितीतरी एक्झाम्स आहेत की ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह जो पेपर आहे ना तो असतो आणि त्याला एक सेपरेट टाइम 25 मिनिटाचा 30 मिनिटाचा सॉरी मित्रांनो हा दिलेला असतो. या डिस्क्रिप्टिव्ह पेपरची पण पूर्ण तयारी आमचे इंग्लिशचे फॅकल्टी तुमच्याकडनं करून घेणार आहेत. मग याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत तर मित्रांनो या डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये आपण एसे लेटर रायटिंग आहे ना वेगवेगळ्या पद्धतीचे एसे
करंट टॉपिकवरचे एसे, लेटर कसे लिहायचे, एसेची सुरुवात कशी करायची, त्याचा जो काय म्हणतात ना एंड कसा असला पाहिजे, मधल्या पॅराग्राफमध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी असल्या पाहिजेत, लेटर लिहिताना पण त्याचं वर्डिंग्स कसे पाहिजेत, कशा पद्धतीनं ते म्हणजे असं की ते लेटर एक जेन्युइन लेटर जे आहे ते वाटलं पाहिजे. हे आपण याच्यामध्ये खूप फोकस मित्रांनो प्रत्येक बॅचमध्ये करत असतो, याही बॅचमध्ये आपण करणार आहोत. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, जीडीचं प्रिपरेशन, ग्रुप डिस्कशन जे आहे याचंही प्रिपरेशन आपण करून घेत असतो. बऱ्याच वेळेस माझा 25 वर्षाचा हा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे की बरेच विद्यार्थी जे आहेत हे म्हणजे काय म्हणतात ना त्याला की प्री मेन्स एकदम चांगल्या पद्धतीने ते अटेम्प्टही करतात, प्री मेन्स क्लिअरही करतात. म्हणजे थोडक्यात ते या सगळ्या प्री मेन्सच्या एक्झाममध्ये ते अतिशय चांगला परफॉर्मन्स देत असतात, परंतु इंटरव्ह्यूमध्ये त्यांना प्रॉब्लेम असतो. थोडासा कॉन्फिडन्स लेवल म्हणा किंवा एक इंटरव्ह्यूला कधी समोर न गेल्यामुळे त्याच्यामध्ये असणारा काय म्हणतात ना त्याला की न्यूनगंड जे आहे किंवा मला हा इंटरव्ह्यू देताना भीती वाटते, त्याच्यानंतर थोडं असं प्रेशर आल्यासारखं वाटतं, ते सगळं आपण दूर करण्याचा प्रयत्न नव्हे तर आपण हे दूर करत असतो. असं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन वेगवेगळ्या टॉपिक्सवर त्याला डिस्कशन मित्रांनो आपण इथं करायला लावतो की जेणेकरून जीडीमध्ये ग्रुप डिस्कशनमध्ये त्याला प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीचं प्रिपरेशन आणि त्याचे सगळे सेशन आपण करून घेत असतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये मंडे टू फ्रायडे हे क्लास टीचिंग असतं. म्हणजे आम्ही मंडे टू फ्रायडे जे आहे हे वेगवेगळ्या सब्जेक्टचे फॅकल्टी टाइम टेबलनुसार ते सगळे टॉपिक्स त्या सब्जेक्टचे कव्हर करत असतात. आणि सॅटर्डे हा एक दिवस बोर्डेज करिअर अकॅडमीचा हा महत्त्वाचा दिवस यामुळे असतो मित्रांनो, कारण सॅटर्डेला मागे मंडे टू फ्रायडे पर्यंत सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये जे कुठले टॉपिक झाले असतील त्या टॉपिक वर असणारा आधारित क्लास टेस्ट असणारी जी क्लास टेस्ट आहे ती आपण घेत असतो. एका टॉपिकचे मिनिमम 3 मॅक्झिमम 5 इतक्या टेस्ट आपण इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट अशा टाईपचे मिक्स क्वेश्चन घेऊन आपण ती मॉक टेस्ट जे आहे वीकली क्लास टेस्ट म्हणा त्याला तुम्ही, आपण ही प्रत्येक वीकमध्ये मित्रांनो ही होत असते. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटच्या परफॉर्मन्सचं ॲनालिसिस आम्ही करत असतो. आणि समजून घ्या काही एक्झाम्स आता एकदम जवळ आल्या, डोक्यावर आल्या, अशा एक्झामच्या 30 दिवस आधी 30 दिवसाचं प्लॅनिंग आम्ही त्या स्टुडंट्सला देत असतो. आणि त्या 30 दिवसामध्ये त्या एक्झामच्या वेगवेगळ्या मॉक्स, त्याचं ॲनालिसिस हे विद्यार्थ्यांकडनं आम्ही करून घेत असतो मित्रांनो. आणि सोबत त्याचा परफॉर्मन्सचा ॲनालिसिस सुद्धा त्याच्यासोबत डिस्कस करून आम्ही घेत असतो. तर अशा पद्धतीचं हे वीकली मॉक टेस्ट आणि त्याचं परफॉर्मन्सचा ॲनालिसिस हे प्रत्येक स्टुडंट बरोबर इंडिव्हिज्युअली बोर्डेज करिअर अकॅडमी करत असते. आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाचा पाठ हा आहे की बोर्डेज करिअर अकॅडमी, या बोर्डेज करिअर अकॅडमीचा मेन उद्देश जो आहे तो महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला जो मराठी तरुण आहे की ज्याच्याकडे जबरदस्त टॅलेंट असताना सुद्धा, चांगला त्याचा ग्रास्पिंग पॉवर असताना सुद्धा फक्त भाषेच्या अभावी तो परीक्षेला घाबरत असतो, तर ही भीती सुद्धा बोर्डेज करिअर अकॅडमी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातनं काढत असते. आणि म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये प्रत्येक फॅकल्टी हा शिकवताना, टीचिंग करताना मराठी, इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही लँग्वेज मिक्स करून तो प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक सब्जेक्ट हा एक्सप्लेन करत असतो की जेणेकरून असे विद्यार्थी की जे ग्रामीण भागात आले त्यांना असं काय म्हणते ना त्याला की त्याचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कमी नको व्हायला, की आपणही परीक्षा क्लिअर करू शकतो, हा कॉन्फिडन्स त्याच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचा मेन उद्देशच तो आहे की जे चांगले आहेत ते अधिक चांगले विद्यार्थी व्हावेत, म्हणजे ज्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे ते अधिक चांगलं व्हावं, ज्याचं अजिबातच नाही ते चांगलं व्हावं है ना. आणि ते चांगलं पुन्हा अधिक चांगल्यामध्ये ते कन्वर्ट व्हावं, हा बोर्डेज करिअर अकॅडमीचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. कारण ग्रामीण
भाग आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी या बोर्डेज करिअर अकॅडमीचा कायम केंद्रबिंदू मित्रांनो सिलेक्शनचा असलेला आहे. आणि म्हणून हे सगळे एक्सप्लेन करताना आम्ही या तिन्ही लँग्वेज जे आहेत मित्रांनो यूज करत असतो, तिन्ही भाषांमध्ये हे शिकवत असतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा तो जो असणारा काय म्हणतात ना त्याला जी भीती आहे भाषेच्या बद्दलची ही कमी व्हायला मदत होते, नवे किंबहुना ती होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो की बोर्डेज करिअर अकॅडमी मी आधी सांगितल्याप्रमाणे सातत्यानं मागच्या 25 वर्षापासून ही रिझल्ट देणारी अकॅडमी भारतात या नावाने प्रसिद्ध आहे. सोबत मित्रांनो हे बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये सांगितलं जातं की बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थी घेणारे जे शिक्षण आहे इथे खूप स्ट्रिक्ट पद्धतीनं ते करून घेतल्या जातं. आता ते स्ट्रिक्ट पद्धतीने यामुळे करून घेतल्या जातो. स्ट्रिक्ट म्हणजे काय की थोडक्यात डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा पार्ट बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये आहे. सोबत मित्रांनो रेग्युलॅरिटीवर आमचा जास्त भर आहे. रोज दिलेले जे क्वेश्चन्स असतात, जे टार्गेट असतात ते कंप्लीट करून तुम्हाला यायलाच पाहिजे. कारण ज्या वयामध्ये तुम्ही मित्रांनो या परीक्षेला सामोरं जात असतात त्या एजमध्ये तुम्हाला किंतु परंतु हे असले प्रकार जे आहेत किंवा फॉर्मॅलिटी आपण ज्याला म्हणतो हे काहीही उपयोगाचे होणार नाहीत. कारण एक वय असतं त्याच वयात हे होत असतं. अभी नहीं तो कभी नहीं असं मी कायम सांगत असतो. आणि म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमी मागच्या 25 वर्षापासून सातत्यानं रिझल्ट देणारी अकॅडमी मित्रांनो ठरलेली आहे. आणि एकदा का बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थी आला तर त्याला आम्ही सक्सेस त्याच्या हातात देऊनच त्याला बाहेर काढत असतो. फक्त विषय एवढाच आहे की तो विद्यार्थी शेवटपर्यंत टिकला पाहिजे. नुसता टिकून उपयोग नाही तर त्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत. रिझल्ट येत कसा नाही मी नेहमी सांगतो की रिझल्ट 100% येणार. रिझल्ट यायला फार एफर्ट्स घ्यायची गरज नसते. फक्त डेडिकेशन, डिवोशन आणि रेग्युलॅरिटी आणि रोजचा ठरलेला वेळ हा जर का दिला तर मित्रांनो हे जे तुम्ही रिझल्ट बघताय बोर्डेज करिअर अकॅडमीचे सगळे रिसेंट सिलेक्शन्स झालेले रिझल्ट आहेत. आणि या विद्यार्थ्याप्रमाणे तुमचाही एक ना एक दिवस असा येईल की बोर्डेज करिअर अकॅडमी या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचा सुद्धा फोटो सिलेक्शनच्या विद्यार्थ्यांमध्ये लावल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा विश्वास तुम्हाला मी या अनुषंगाने ही नवीन बॅच जी सुरू होते 29 ऑगस्ट 2025 पासून जी पूर्णतः मित्रांनो ऑफलाईन बॅच आहे. तर ही बॅच मित्रांनो आपण जॉईन करावी. आणि या माध्यमातून मी तुम्हाला हा विश्वास देतो की 100% तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. आणि बघा तुम्ही नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं सिलेक्शन वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात त्याच्यामध्ये बाकीच्या खूप एक्झाम्स आहेत. स्टेटच्या एक्झाम मित्रांनो आहेत है ना. सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जी परीक्षा असते त्याच्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सिलेक्शन झालेले तुम्ही बघत असाल. आणि तुम्ही हे सगळं बघताना आपलाही फोटो याच पद्धतीनं कुठेतरी झळकला पाहिजे. आणि आपल्या आता 2025 च्या शेवटी आणि 2026च्या सुरुवातीला एक पोस्ट आपल्या हाताला लागली पाहिजे हा उद्देश या बॅचचा मित्रांनो असणार आहे. लक्षात ठेवा 29 ऑगस्ट 2025 ही बॅच जी आहे पूर्णतः ऑफलाईन असेल. इव्हिनिंगची ही बॅच मित्रांनो असणार आहे. आणि याच्यामध्ये संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला छत्रपती संभाजीनगरला ही मेन ब्रँच बोर्डेज करिअर अकॅडमीची आहे. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर इकडे मित्रांनो दिलेले आहेत 9881062048 9850261941 8857881792 हे नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहेत जे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मित्रांनो याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण फोन उचला, संपूर्ण माहिती घ्या आणि 29 ऑगस्ट पासून जी ऑफलाईन बॅच सुरू होते आहे त्याला जॉईन करायला मित्रांनो विसरू नका. फीस मी तुम्हाला एकदा याच्यामध्ये सांगून टाकतो की जी फीस किती असणार आहे. तर मित्रांनो याची जी फीस आहे ती 2 टाईपची फीस आहे. म्हणजे एक लाईफ टाइम ऍडमिशन मित्रांनो आहे बोर्डेज करिअर अकॅडमीचं की ज्याच्यामध्ये एकदा का तुम्ही ऍडमिशन घेतलं तर जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती बॅच कंटिन्यू करता येते. अट मात्र एकच आहे की त्या बॅच करताना त्याच्यामध्ये फार 1-2 महिन्याचं अंतर पडता कामा नाही. काय होतं
जर का त्याच्यामध्ये तो गॅप जर का पडला त्या विद्यार्थ्याचा, तर पुन्हा त्याला ABCD पासनं त्याची स्वतःची सुरुवात करावी लागते ना. माझं नेहमी म्हणणं असतं की एकदा का तू लाईफ टाईम ऍडमिशन मध्ये ऍडमिशन घेतलं तर मित्रा कंटिन्यू बॅचेस कर ना, आणि सिलेक्शन होईल त्याच दिवशी ते थांबव. असं एक पहिली जी टाईप जी आहे ती लाईफ टाईम ऍडमिशनची मित्रांनो आहे. आणि याच्यामध्ये जी फीस आहे ती फीस जी आहे ती 42,000 रुपये इतकी फीस आहे. ही वन टाइम जर का तुम्ही पेड केली तर ही फीस मित्रांनो 40,000 इतकी फीस असणार आहे. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये जर का पेड केली ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग तुम्हाला ही फीस भरावी लागते. आणि तुम्हाला जर वाटले की आपल्याला इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करायचे आहे, तुम्ही करू शकता. पहिला इन्स्टॉलमेंट हा 22,000 रुपये हा इतका इन्स्टॉलमेंट आहे. ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग हे तुम्हाला मित्रांनो भरायला लागते. आणि सेकंड जो इन्स्टॉलमेंट तो 20,000चा आहे, तो 30 दिवसाच्या नंतर आफ्टर 30 डेज तुम्हाला पे करायचं आहे. या फीस मध्ये मग सगळंच आलं, स्टडी मटेरियल आलं, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आलं, सोबत प्री मेन्स GD पण याच्यामध्ये कव्हर होतंय, सगळ्या मॉक्स कव्हर होणार आहेत है ना, वीकली टेस्ट कव्हर होणार आहे, रोजचं स्टडी मटेरियल ते वेगळं आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे. हे जाईल लाईफ टाईम ऍडमिशनचं. आणि जो दुसरा जो प्रकार मित्रांनो आहे तो आहे इकडे जे आहे त्याचं जी व्हॅलिडिटी आहे, दुसरी जी टाईप आहे त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी. आता एका बॅचचं जे ड्युरेशन आहे, मग तर लाईफ टाईम असून दे किंवा मी जे सांगतोय ते असून दे, एका बॅचचं जे ड्युरेशन मित्रांनो असणार आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असं कव्हर करून सांगतो तुम्हाला. तर हे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू एका बॅचचं ड्युरेशन हे जवळजवळ 5 महिन्याचं ड्युरेशन असणार आहे. ठीक आहे. आता इथे लाईफ टाईम ऍडमिशन आहे, इकडे पण ड्युरेशन 5 मंथ आहे, 5 महिन्याचं आहे. आणि व्हॅलिडिटी जी आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे की ड्युरेशन 5 महिन्याचं आहे, मग परीक्षा तर आधीच होतात, तर मग त्याच्यात कसं करायचं आहे. मित्रांनो या सगळ्या एक्झाम डोक्यात ठेवून त्याच पद्धतीनं तुमचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स इथे लावल्या जातात. त्याच पद्धतीनं टाइम टेबल हा तयार केलेला असतो आणि प्री मेन्स दोघांची पण तयारी होईल. अशा अनुषंगानं तुमची ही सगळी तयारी इथे करून घेतली जाते. पण कारण की ड्युरेशन आपण 5 महिने 5.5 महिने हा यासाठी तो ठेवलेला आहे, कारण की याच्यामध्ये मग पुढे मित्रांनो काही डाऊट्स तुम्हाला असतील तर ते त्याच्यामध्ये तुमचे सगळे तुम्हाला काय करता येतील, कव्हर करून घेता येतील. बाकी तुम्ही निश्चिंत राहा. एक्झाम पर्यंत संपूर्ण सिलेबस तुमचा हा आम्ही जो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यात जास्त वेटेज असणारे टॉपिक जे आहेत ते आपण सगळे याच्यामध्ये कव्हर करत असतो. दुसरी जी टाईप आहे त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी जे मित्रांनो बॅचचे ड्युरेशन 5 मंथ आहे, व्हॅलिडिटी ही 12 महिने अशी त्याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. या सेकंड याच्यामध्ये ड्युरेशन तर तेच आहे सेम 5 महिन्याचं, पण व्हॅलिडिटी 12 महिने आहे. मग याची फीस किती आहे, तर याची फीस मित्रांनो जी आहे ती 32,000 इतकी फीस आहे. ही जर वन टाइम पेड केली, आपण एकदाच पेड केली, जी जॉईन करताना करायला लागते ती फीस 30,000 रुपये होते. जॉईन करताना पेड करायला लागते. आणि हे जर आपल्याला इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायची आहे तर 2 इन्स्टॉलमेंट मध्ये द्यावी लागते. पहिला इन्स्टॉलमेंट आहे मित्रांनो इकडे जवळपास एक 17,000चा 17,000चा पहिला इन्स्टॉलमेंट आहे. आणि दुसरा जो इन्स्टॉलमेंट आहे जॉईन करताना 17,000चा, आणि दुसरा तो 15,000 या पद्धतीचा हा इन्स्टॉलमेंट आहे. तो तुम्हाला 30 दिवसाच्या नंतर आफ्टर 30 डेज हे तुम्हाला पेड करायला लागतात. त्याच्यात पण मग स्टडी मटेरियल, मॉक्स, GD, इंटरव्ह्यू सगळं कव्हर झालं जे लाईफ टाईम मध्ये आहे. आता डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे की कुठल्या या टाईप मध्ये आपल्याला जायचं आहे. इकडे जायचं आहे म्हणजे व्हॅलिडिटी 1 इयर वाल्याकडे जायचं आहे का लाईफ टाईम मध्ये जायचं आहे, हे पूर्णतः हे तुमचं डिसिजन असतं. त्याला आम्ही कुठलीही आमचा तसा फोर्स नसतो मित्रांनो. या पद्धतीचं हे सगळं जे आहे ते फीस स्ट्रक्चर आहे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा 29 ऑगस्ट 2025 इव्हिनिंगची बॅच आहे, संध्याकाळची, आणि सगळ्या परीक्षा याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. मित्रांनो मला असं वाटतंय की या बॅच बद्दलची तुमची जी उत्सुकता होती ती जवळपास सगळे डाऊट जे आहेत
याच्यामध्ये आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न मित्रांनो केलेला आहे. बघा बोर्डेज करिअर अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघत असाल. संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला बोर्डेज करिअर अकॅडमीची मेन ब्रांच आहे. इथे व्हिजिट करा आणि संपूर्ण माहिती घेऊन मगच मित्रांनो 29 ऑगस्टची बॅच जॉईन करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत ज्या परीक्षांची तयारी करणार आहे याच्यापर्यंत पोहोचवायला जरूर मित्रांनो हा व्हिडिओ पोहोचवा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. LICW वाला आहे. त्याने तुझा व्हिडिओ बघितला आहे का? काय आपला व्हिडिओ बघितला